येतं टार्गेट. प्रत्येक डिपार्टमेंट हे RTO डिपार्टमेंटला टार्गेट येतं मार्च एंडला खास करून. आता तुम्ही आता बघा ह्या महिन्यापासून त्यांचं प्रत्येक जणांना त्रास आहे. आमचं काम आमचं बिझनेस करणे, व्यापार करणे, आमच्या अवलंबन प्रत्येक माणसावरती अवलंबून 200 कुटुंब आहेत. आज मला सांगा, पहिल्यांदा लेन कटिंग किंवा ओव्हर स्पीडिंगची 1000 200ची लेन कटिंग 200ची डायरेक्ट त्यांनी 1000 केली आणि जिथं ओव्हर स्पीडचं आहे ते 1000चं डायरेक्ट 4000 केलं. आमचं जे म्हणणं आहे म्हणजे सरकार ते म्हणतात ना, सरकारने कान बंद केलेले आहेत. आमची मागणी सरकारला ऐकायचीच नाही आहे आणि ही तीच पद्धत झाली. लोकशाहीमध्ये आंदोलन करणं हे काय गुन्हा नाही आहे. आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करतो. आमची जी मागणी आहे ती आम्ही सरकारला सांगतोय, पण सरकार त्या ऐकण्याच्या पलीकडे. सरकारला ऐकायचं नाही आहे का? कारण नमस्कार, मी अक्षता. आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. एकीकडं राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज आर्थिक पाहणी अहवाल देखील सादर झाला आणि दुसरीकडे आझाद मैदानात राज्यभरातील जे सगळे वाहतूकदार आहेत ते मोठ्या संख्येनं उपस्थित झालेले आहेत आझाद मैदानावरती. त्यांच्या मागण्या आहेत आणि विशेषतः जो जाचक ई चलान लावला जातोय याच्या विरोधात ह्या सगळ्या संघटना आक्रमक झालेल्या आहेत आणि त्या आज मुंबईतल्या आझाद मैदानावरती आलेल्या आहेत. सर, आपली ओळख सांगा आणि हे आंदोलन जे सुरू आहे याची मागणी काय आहे तुमची? मी हेमंत पाटील, महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटी सदस्य. आमच्या 4 प्रमुख मागण्या आहेत. त्यातली एक प्रमुख मागणी म्हणजे बेकायदेशीर ई चलन रद्द व्हावं. दुसरं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर. तिसरं म्हणजे जे गुड्स ट्रान्सपोर्ट्स आहेत त्यांना जे बेकायदेशीररीत्याने जेव्हा बघा तेव्हा अवेळी नो एंट्रीज करतात ते जे नियम आहेत ते रद्द व्हावे. आणि रेट्रोफिटमेंट, कुठेही काही अपघात झाला, काही घडलं, आग लागली एखाद्या गाडीला, की परिवहन खातेकडून रेट्रोफिटमेंटचे नवीन नियम काढले जातात जे मुळात आम्ही वाहतूकदारांना मान्य नाही आहेत. तर ई चलान त्यातलं सगळ्यात प्रमुख म्हणजे ई चलान आहे जे अगदी बेकायदेशीर आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी साहेबांनी जेव्हा ई चलान अंमलात आणली त्यावेळेला एकच मुद्दा होता की वाहन चालकांना शिस्त लागावी आणि मनुष्य हस्तक्षेपामुळे वाहतूक खात्यामध्ये होणारा जो भ्रष्टाचार होता तो बंद व्हावा. पण आज तसं होत नाहीये. याच्या उलट होत आहे. उलट भ्रष्टाचार अजून वाढला. कसा वाढतोय भ्रष्टाचार? कारण जे ई चलानची जे इक्विपमेंट्स आहेत ते नियमांप्रमाणे नाही आहेत. मोटर व्हेकल कायद्याप्रमाणे आणि ई चलानचे जे नियम आहेत त्या नियमांप्रमाणे CCTV फुटेज असायला पाहिजे. CCTV फुटेजमध्ये 10 सेकंडची रेकॉर्डिंग आणि त्या रेकॉर्डिंगमधून 2 स्क्रीनशॉट्स घेतले पाहिजेत आणि ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत. पण आज तुम्ही बघितलं कुठे आजपर्यंत असं होतंय. तुम्ही बघितलं असेल नाक्यावर पोलीस, ट्रॅफिक पोलीस आणि त्यांच्याबरोबर असलेले ट्रॅफिक वॉर्डन हे स्वतःच्या मोबाईलमधून फोटो काढतात आणि ह्याच्यात अपलोड करतात. मग हे बेकायदेशीरच झालं ना. मी एखाद्या संस्थेमधून सर्टिफिकेट घेतलं ना आणि मी स्वतःला बोलेन की मी मोठा डॉक्टर, तर मी कसं काय, तुम्ही कबूल कराल का? नाही ना. म्हणूनच हे बेकायदेशीर आहे. तुमची मागणी ही मूळ म्हणजे ई चलनाविरुद्ध नाहीये, तर जे चुकीचे प्रकार घडतात त्याच्या विरोधात तुम्ही आज सगळे एकत्र आलाय. हो, आणि आता जे पोलीस जे आहेत ते हँडलेड मशीनचा यूज करतात त्याच्यामध्ये पण तुमचं असं म्हणणं आहे की त्याच्यात पण मोठ्या प्रमाणात गैरवापर त्याचा केला जातो. तो कसा केला जातो? मी स्वतःच्या मोबाईलमधून फोटो काढतात. ॲज पर नॉर्म्स जे ई चलान जे आकारले जातात, CCTV फुटेज असायला पाहिजे, डॅशबोर्ड कॅमेऱ्यामधून घेतलेले फुटेज असायला पाहिजे किंवा बॉडीवेअर कॅमेरा असला पाहिजे. त्या बॉडीवेअर कॅमेऱ्यामध्ये सुद्धा 10 सेकंडची जी रेकॉर्डिंग असते ती रेकॉर्डिंग आणि त्याच्यातले 2 फोटोजची स्क्रीनशॉट. तर असं कुठेच होत नाही आहे. आणि हँड डिव्हाइस म्हणजे मोबाईलमधून फोटो काढतात किंवा त्यांच्याकडे जे हँड इक्विपमेंट असतं त्याच्यातून फोटो काढतात आणि ते अपलोड करतात, जे कायदेशीर नाहीच आहे. साधारण सध्याला किती चलान आकारलं जातं म्हणजे एका वाहनाकडून? समजा माझं एक वाहन आहे, मला मुंबई बाहेर जायचं आहे, मला एक 2000 रुपयाचं भाडं मिळतं ना मुंबई बाहेर जायसाठी. समजा लोणावळ्याला जायचं आहे तर मुंबईवरून लोणावळ्याला पोहोचेपर्यंत मला 5000 रुपयाचं दंड येतं. आणि टोल वेगळा. टॅक्स, गाडी रजिस्टर करताना रोड टॅक्स भरतो ते सगळं वेगळं. बरं, रोजच्या रोज जे टॅक्सेस असतात डिझेलमधून जे आम्ही टॅक्सेस देतो गव्हर्नमेंटला ते सगळं वेगळं. पण ई चलान आणि हे जे फाईन आहे हे अगदी बेकायदेशीर आहे आणि हे बंद झालंच पाहिजे. आम्ही सर्वसामान्य वाहतूकदारांची ही प्रमुख मागणी आहे.
खरं तर काल परिवहन आयुक्त असतील, पोलीस असतील किंवा तुमचे सगळे वाहतूकदारांचे प्रतिनिधी एकत्र आले आणि त्यांची एक बैठक संयुक्तपणे पार पडली. त्या बैठकीमध्ये काहीतरी तोडगा निघेल अशा शक्यता होत्या, मात्र त्या निघाल्या नाहीत. त्याबद्दल काय सांगाल? आम्ही त्याच अपेक्षेने गेलेलो, पण परिवहन आयुक्तांनी सरळ सरळ सांगितलं की ई चलन रद्द करणं वगैरे हे माझ्या अधिकारात नाही आहे. ते फक्त आणि फक्त मुख्यमंत्री साहेबच याबद्दल निर्णय घेऊ शकतात आणि दुसरं काही नाही. म्हणून तुमची मागणी जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडेच सादर करा. परिवहन मंत्री जे आहेत ते म्हणाले होते की आपण याच्यावर सकारात्मक भूमिका घेऊ, काहीतरी तोडगा काढू. खरं तर तुम्ही अनेक वर्षांपासून ही मागणी लावून धरली, मात्र इतका वेळ निघून गेला, आता अर्थसंकल्प सादर होतोय, मात्र तुमच्याकडे दुर्लक्ष केलं जाते. गेल्या 8 महिन्यापासून गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये एक समिती नेमण्यात आली. त्या समितीचा एक अहवाल सादर करायचा होता. तो अहवाल या लोकांनी दाबून ठेवला आणि आता काल परवा तो अहवाल सादर करून त्याच्यातून आम्हाला फक्त गोड आश्वासनं दिलेली आहेत. ठोस उपाय म्हणून काहीही नाही. आम्हाला निर्णय हवा आहे, निर्णय. आम्हाला एकच रिटर्नमध्ये निर्णय द्या की आम्ही सरसकट हे ई चलन रद्द करतो जे खरोखर बेकायदेशीर आहेत. आणि आमची एकच प्रमुख मागणी आहे, बेकायदेशीर ई चलन रद्द करा, बस. सर, मला तुमच्याविषयी थोडंसं सांगा. आज हे जे आंदोलन होतंय राज्यभरातून, तुम्ही आवाहन केलं होतं की रिक्षा चालक असतील, वेगवेगळे वाहतूकदार असतील, बस चालक, टेम्पो चालक, आज या आंदोलनामध्ये सगळे सहभागी झाले. काय सांगाल आंदोलनाबद्दल? आज सर्व महाराष्ट्रातली वाहतूकदार जे आज ह्याच्यामध्ये सामील झालेत, त्याचं एकमेव कारण असं आहे की ई चलनामुळे जो 2 व्हीलरपासून ते मोठ्या ट्रकपर्यंत अशा सर्व या लोकांना त्रास होतो आहे. आणि ह्या सर्वाचा विचार करून आम्ही जनआंदोलन म्हणून हा कार्यक्रम घेतलेला आहे की याच्यामध्ये जनतेला त्रास होतो आहे, सामान्य लोकांना त्रास होतो आहे, वाहतूकदारांना त्रास होतो आहे. अशा विचारातून आम्ही हे सगळं सुरू केलेलं आहे. आणि याच्यामध्ये या संदर्भात आम्ही जी सरकारची भूमिका आहे ती मुळातच चुकीची भूमिका आहे. कारण ज्यावेळी तुम्ही हे सुरू करताय त्यावेळी त्याचे विपरीत परिणाम काय होणार आहे त्याचा विचार केला नाही. जसं आत्ता आमच्या पाटीलने सांगितलं की 8 महिन्यापूर्वी आम्ही सरकारबरोबर चर्चा केली. सरकारने आम्हाला 8 महिन्यांनी आत्ता ते रिपोर्ट वाचून दाखवला, पण त्याची कॉपी आमच्या हातात दिली नाही. मी म्हटलं कॉपी द्या ना आम्हाला. तुम्ही जे काय मान्य केले किंवा जे तुम्हाला करायचं आहे ते आम्हाला कॉपी द्या. परंतु त्यांनी ते काही कॉपी आम्हाला दिली नाही. आणि मग ती मिटिंग परिवहन मंत्र्यांची तशीच संपली. ते म्हणले मला सहानुभूती आहे तुमच्याबद्दल. म्हटलं धन्यवाद, आमच्याबद्दल सहानुभूती आहे, ठीक आहे म्हणलं. पण सहानुभूतीमुळे आम्ही मरतो ना म्हटलं. तुमच्या सहानुभूतीचा आहे फक्त, तोडगा काहीच नाही ह्याच्यामध्ये. तेव्हा तुम्ही म्हणलं हे ताबडतोब बंद करा, अशी आमची मागणी आहे ह्याच्यातली मुख्यतः. कारण हे जर बंद झालं नाही तर आमचा वाहतूकदार जो कर्जबाजारी होत चाललाय तो आणखी अडचणीत येईल. हातावरचं पोट असतं. अनेक ट्रक चालक असतील, रोज जसं तुम्ही म्हटलात की इतक्या मोठ्या प्रमाणावरती चलान द्यावं लागतं आणि त्याच्यानंतर टोल जो वेगळा द्यावा लागतो. तुम्ही आवाहन देखील वाहतूक संघटनांकडून करण्यात आलेलं की मोठ्या संख्येनं आझाद मैदानावरती या सगळे दाखल होणार आहात, वाहनं इथे तुम्ही तुमची घेऊन येणार आहात 1 ते 1.5 लाखांपर्यंत, मात्र तसं काही दिसत नाहीये. वाहनांचा जो मुद्दा आहे ना, तर त्यांनी असं सांगितलं की युद्ध असल्यामुळे कारणामुळे तुम्ही हे तात्पुरतं थांबवा. त्याच्यामुळे कोणी सांगितलं हे? परिवहन मंत्र्यांनी सांगितलं. तसं त्यांनी ते डिक्ली आदेश काढला, कालच्या बैठकीत सांगितलं. त्याच्यामुळे प्रॉब्लेम हा झाला की सगळे मग थांबले की बाबा नको वाहनं नको आणायला, जगकाजाम सर्वसामान्य माणसाचा त्रास नको व्हायला. पण हे सर्वसामान्यांचे लक्षात येत नाही की या ई चलनाचा जो प्रॉब्लेम आहे तो प्रत्येक म्हणजे मोटरसायकल पासून तर 4 व्हीलर पासून तर प्रत्येक वाहतूकदाराला, म्हणजे तुम्ही सुद्धा त्याच्यात आहात हे लक्षात घ्या. हा फक्त आम्ही कमर्शियल व्हेकल किंवा मोठाले वाहन चालकच नाही तर सर्वसामान्य माणूस सुद्धा याच्यात पिसला गेलेला आहे. आता मला सांगा, वाहतूकदार जे आहेत त्याच्यामध्ये वाहतूकदार कोणता टॅक्स भरत नाहीये? ग्रीन टॅक्स भरतोय, प्रोफेशनल टॅक्स भरतोय, सर्व्हिस टॅक्स भरतोय, तुमचा रोड टॅक्स भरतोय, इन्कम टॅक्स भरतोय. असा कोणताही टॅक्स नाही जो वाहतूकदार भरत नाहीये. त्याच्यानंतर हा तुम्ही ई चलनाचा परत त्याच्या डोक्यावर कर लादलाय. ई चलन नाहीये, हे रेव्हेन्यू कलेक्शन, म्हणजे कलेक्शन म्हणून त्याच्याकडे पाहू नका. याच्यातून तुम्हाला जनजागरूकता झाली पाहिजे, अपघात टाळले पाहिजे, अवेअरनेस लोकांमध्ये आले पाहिजे की ते त्यापुरतं तुम्ही मर्यादित ठेवा. पण आता त्यांनी त्याच्याकडे रेव्हेन्यू कलेक्शन म्हणून पाहायला गेलेलं आहे सरकारने. हे फार मोठं चुकीचं आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. पैसा काढायचं चालू आहे. तुम्ही लक्षात आलं का तुमच्या? आज मला सांगा, पहिल्यांदा लेन कटिंग किंवा ओव्हर स्पीडिंग 200ची लेन कटिंग 200ची डायरेक्ट त्यांनी 1000 केली आणि जिथं ओव्हर स्पीडचं आहे ते 1000चं डायरेक्ट 4000 केलं. दुसरी गोष्ट मला एक सांगा, एक्सप्रेसहून तुम्ही येता बरोबर, एक्सप्रेसहून येताना उतरताना तुम्ही मला सांगा
30 आणि 40चं स्पीड मॅडम तुम्ही गाडी चालवा बरं, लक्षात येईल तुमच्या. होऊ शकत नाही. उताराला गाडी 30-40च्या स्पीडने कशी चालेल? किती तुम्ही 42 झालं तरी तुम्ही मला सांगा, तुम्ही एक्सलेटरवरून पाय काढला, मोकळी जरी गाडी आली तरी तिचा 40-45चा स्पीड होतोय, त्याच्यावर तुम्ही 4-4 हजाराची फाईन आहे. एक गाडी तिकडून आल्याच्या नंतर त्या मालकाला 1 रुपयाही राहत नाही. ते सगळे चलन पेंडिंग आहे. त्याच्यानंतर 90 दिवसाचा जो क्रायटेरिया त्यांनी ठरवला की कोर्टात, ते काय केलेलं नाहीये. आणि जे उच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने हे ई चलन आकारण्यात यावं त्याच्याबद्दल कोणतीही ते प्रॉपर हँडलिंग करत नाही. एखादा येतो मोबाईलवर काढतो गाडीचे फोटो, एखादा 18 ट्रॅफिक हवालदार, तिथं एक कायदेशीर ऑफिसर असला पाहिजे. त्यांनी कायदेशीर त्याच्या याच्याबद्दल ते आलं पाहिजे, त्या वाहनाच्या याच्यात प्रॉपर फोटो आले पाहिजे, प्रत्येक गाडीचा नंबर, सर्व गोष्टी आल्या पाहिजे. त्याच्यानंतरच ते ॲप्लिकेबल होते, तो फाईन हे होतो कोर्टात. ते कोणतंही होत नाहीये. फक्त रेव्हेन्यू कलेक्शन करायचंय. त्यांना प्रत्येक ट्रॅफिकवाला काय म्हणतो, आम्हाला वरून प्रेशर आहे, आम्हाला कलेक्शन करून द्यायचंय, आम्हाला गव्हर्नमेंटला कलेक्शन रेव्हेन्यू जमा करून द्यायचा, एवढंच चालू आहे. याच्यावर देखील एक प्रेशर आहे, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी जास्त प्रमाणात प्रेशर आहे. आणि जमा करायचा, फक्त रेव्हेन्यू कलेक्शन करायचं आणि पैसे जमा करायचे. अरे पण त्या वाहतूकदारांना तुम्ही विचार करा, त्यांच्याकडे काही वाचतच नाही. EMI भरणार का, तुमचे टॅक्स भरणार का, ते परत हे फाईन भरणार, ही चलन भरणार. शिस्त लावण्यासाठी करणार आहेत, बरोबर आहे, शासन असं म्हणतात. पण जर शिस्त लावण्यासाठी करणार आहेत तर जसं बाहेरच्या परदेशांमध्ये, वेस्टर्न डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये जे कॅमेरा, जे वरती स्टिल्ड कॅमेरा असतात, त्यामध्ये जर लेन कटिंग झालं, जर झेब्रा क्रॉसिंग जम्प झालं तर त्याच्यावरती तुम्ही चार्ज घ्या ना, आम्ही नाही म्हणत नाही. पण एखादा हवालदार येतो, तो तिथं ब्लॅकमेलिंग करतो, XYZची आमच्याकडे मागणी करतो, जर नाही देत तर त्याचा त्याच्या प्रपोर्शनेट अँगलमध्ये फोटो काढतो आणि त्या फोटोवरती आम्हाला चलन मारतो. बरं, त्यानंतर आम्हाला ग्रीव्हन्सेसमध्ये जायचे, तो ग्रीव्हन्सेस बी त्याच्याच वरच्या अधिकाऱ्यांनी फायनल करायचा विषय असतो. ग्रीव्हन्सेस बी तो पेटाळून लावतो. मग आम्ही करायचं काय शेवट? एंड ऑफ द डे आता नवीन एक असा GR निघतोय साहेब की की जर आम्ही ते नाही भरलं टाइम मध्ये तर आमची प्रॉपर्टी अटॅच होऊ शकते. मग आम्ही त्यावेळी काय करायचं? 45 दिवसात तुमचं वाहन जप्त होऊ शकतं. मग त्यावेळी आम्ही मुळात काय करायचं? खरं तर असं बघायला गेलो ना, खूप स्टॅटिस्टिकली पॉलिसी मेकर्स लोकांनी जनतेची दिशाभूल करून म्हणा किंवा जनतेला फसवलेलं आहे रेव्हेन्यू जनरेट करायसाठी. आणि याच्यामध्ये पॉलिसी मेकर्स जे कोणी असतील, पॉलिसी मेकर्स ते परिवहन मंत्री हे सगळे सामील आहेत. मी तुम्हाला सांगतो, मॅन्युफॅक्चरर्स, ट्रॅफिक, महानगरपालिका आणि मिनिस्ट्री या सगळ्यांनी एक स्टॅटिस्टिक तयार करून जनतेकडून पैसा, वाहन मालकांकडून पैसा कसा जनरेट होऊ शकतो किंवा वाहतूक व्यावसायिक आहेत त्यांच्याकडून किंवा या वाहतूक क्षेत्रातून किंवा वाहन मालक जो कोणी 2 व्हीलरपासून हेवीएस्ट हेवी व्हेकल यांच्याकडून कशा रीतीने व्यावसायिक स्वरूपामध्ये पैसा जनरेट करता येऊ शकतो, हे ते धोरण आहे. देशामध्ये वाहतूक आज गल्लीमध्ये रस्त्यांवर गाडी म्हणा किंवा सोसायटीजमध्ये गाडी उभी करायला जागा नाही. एवढे वर्ष जेव्हा एवढी वाहनांची संख्या वाढली तेव्हा आमचे हे पॉलिसी मेकर्स झोपलेले का? यांना कळलं नाही वाहनांची संख्या वाढत चालली आहे. या वाहनांच्या संख्या वाढल्यामुळे रस्त्यावर जागा नाही आहे, आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे तेवढं. मग हे वाहनांची रजिस्ट्रेशन्स आम्हाला कंट्रोल केली पाहिजे किंवा कुठेतरी कमी केलं पाहिजे, ते काही नाही. आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे आणि काही नाही, फक्त सामान्य जे म्हणजे सामान्य नागरिकांना फसवायची लाईन आहे बस. रेव्हेन्यू जनरेशनचं त्यांच्या या सगळ्यावरती त्यांना तोडगा नाही काढायचा आहे, बारीक विचार नाही करायचा सगळ्या गोष्टी. टार्गेट येतं, टार्गेट प्रत्येक डिपार्टमेंट, हे RTO डिपार्टमेंटला टार्गेट येतं मार्च एंडला खास करून. आता तुम्ही आता बघा ह्या महिन्यापासून त्यांचं प्रत्येक जणांना त्रास आहे. आणि मी एकटा बोलत नाही, जसं माझ्या भावाने सांगितलं ना, आता प्रत्येक माणसाला हा त्रास आहे, प्रत्येक सिटीजनला, बाईकवाल्यापासून प्रत्येकाला त्रास आहे. आणि तुम्ही कुणालाही विचारा, आमच्या इथे कुणालाही विचारा की बा ई चलन योग्य कोणत्याही सिग्नलवर जावा, सिग्नलवर कोणत्याही सिटीजनला विचारा. ई चलनचा त्रास हा प्रत्येक वाहन चालकाला येतो. मात्र तुम्ही आज या संघटना 300च्या वर संघटना एकत्र आल्या, 2 व्हीलर चालवत असाल, तुम्ही सुद्धा 2 व्हीलर घेऊन कुठेही थांबलात वगैरे, तुमच्या गाडीवर कधी फाईन येणार तुम्हाला कळणार नाही. मुळात आपण ATMमधून पैसे काढले, बँकेत गेलो, ATMमधून पैसे काढले, इमिजिएट मेसेज येतो की यू हॅव विड्रॉन सो अँड सो अमाऊंट मेसेज येतो ना. मग जेव्हा माझ्याकडून गुन्हा घडला, तुमच्याकडे डिजिटल प्रणाली आहे ना,
मग इमिजिएट मला मेसेज येऊ दे ना नाही येत message. की आत्ता हे 12-15 दिवसानंतर 1 महिन्यानंतर काही वाहन मालक असे आहेत ज्यांना 2-2 वर्षापूर्वीचे चलान आत्ता जनरेट झालेले आहेत. म्हणजे हे काय, ही फसवणूकच आहे ना जनतेची. मग माझा एक शेवटचा प्रश्न असा होता की आत्ताही तुमची मागणी जशी काल बैठक पार पडली त्याच्यावर काही तोडगा निघालेला नाही आहे. इथून पुढचा तुमचा स्टँड काय असेल? इथून पुढचा स्टँड आमचे जे शिष्टमंडळ आहे ते प्रयत्न करतायत मुख्यमंत्र्यांची वेळ मिळावी, पण जर ती वेळ नाही मिळाली तर आमचं शिष्टमंडळ तमाम वाहतूकदारांबरोबर इथेच चर्चा करून पुढची दिशा ठरवू आणि ती दिशा कशी असणार ते पुढे कळेल तुम्हाला. वाहतूकदारांकडून हे देखील सांगण्यात आलेलं काही दिवसांपूर्वी की आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही सगळं ठप्प करू. हो, हे ठप्प होणारच आहे ना. पण त्याचा त्रास ह्या सामान्य लोकांनाच त्याचा होणार आहे. त्रास सामान्य जनतेला जर त्रास झाला तर याची जबाबदारी पूर्णतः शासनावर आणि राज्यकर्त्यांवर असणार. ही आम्ही वाहतूकदारांवर नाही, कारण आम्ही शासनाच्या या बेकायदेशीर ई चलनामध्ये आम्ही त्रासलेलो आहोत. आम्ही ही जबाबदारी घेणार नाही आणि आमची ती जबाबदारीच नाही आहे. आम्ही कोणाला वेटीस धरलेला नाही आहे. आमच्यावर त्रास होतोय, अन्याय होतोय, म्हणून त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही आज हे आंदोलन केलेलं आहे. आज या आंदोलनामध्ये जे वाहन आहे ती देखील दाखल होणार होती मैदानावरती, मात्र ते काही दिसत नाहीये. काय मैदानावर येणार नव्हती ती वाहनं रस्त्यांवर येऊन आम्ही इथे घेराव करणार होतो आणि आम्ही काय चक्काजाम करणार नव्हतो. आम्ही आमचा विरोध एक्सप्रेस करणार होतो. अटक पण झाली काही निश्चित. लोकांना? हो, आमच्या काही लोकांना अटक झाली. कमीत कमी ते 25 ते 30 लोकांना अटक झालेली आहे. 50 ते 60 वाहनं डिटेन करण्यात आलेली आहेत, कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्याची प्रोसिजर चालू आहे त्यांना म्हणजे सोडवण्याची. इथे आल्यानंतर की नाही, इथे येत असतानाच म्हणजे पोलिसांना, बहुतेक पोलिसांना असा आदेश असणार की आंदोलनकर्त्यांना इथे आंदोलनाच्या ठिकाणी यायला देऊ नका, म्हणून त्यांना रस्त्यातच अडवणूक करून त्यांना अटक करण्यात आली. म्हणजे तुम्हाला तुमची मागणी व्यवस्थित ठेवण्याची संधी पण दिली जात नाही. बरोबर. आमचं जे म्हणणं आहे म्हणजे सरकार, आवाज जातोय तुमचा. ते म्हणतात ना सरकारने कान बंद केलेले आहेत. आमची मागणी सरकारला ऐकायचीच नाही आहे आणि ही तीच पद्धत झाली. लोकशाहीमध्ये आंदोलन करणं हे काय गुन्हा नाही आहे. आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करतो. आमची जी मागणी आहे ती आम्ही सरकारला सांगतोय, पण सरकार त्या ऐकण्याच्या पलीकडे. सरकारला ऐकायचं नाही आहे. का? कारण ई चलन जर बंद करण्यात आलं तर बहुतेक सरकारचं जे सरकारने रोजगार जो चालू केलेला आहे तो रोजगार त्यांचा बंद होणार. म्हणूनच त्यांना हे ई चलन विरोधात आमच्या वाहतूकदारांच्या मागण्या ऐकायच्या नाही आहेत. जे आता तुम्हाला जे वाहन चालक बघतात आहेत आमच्या माध्यमातून, त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? वाहन चालकांना एकच आवाहन करतो की आपल्याला कुठेही जनतेला त्रास होईल अशी कुठलीच भूमिका घ्यायची नाही आहे. जे काही आहे महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटीच्या माध्यमातून ज्या काही आपले पुढची दिशा असेल, जे समजा मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली त्याचा जो काही परिणाम असणार तो महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटीतर्फे जाहीर करण्यात येईल. तोपर्यंत वाहतूकदारांनी सामान्य जनतेला त्रास देऊ नये आणि संयम ठेवावा. आणि आमची अपेक्षा अशी बी आहे सरकारकडनं, शासनाकडून, की आम्हाला फक्त आमचा त्रास नाही, सगळ्या जनतेचा त्रास आहे. त्या जनतेचा त्रास आहे, ज्या जनतेने तुम्हाला मतदान केलं, तुम्हाला हे सरकार मान्य करून आणलं, तर फक्त प्लीज व्यापाऱ्यांना त्रास देऊ नका. थोडंसं आम्हालाही सहकार्य करून काय पॉझिटिव्हली करता येईल ते व्यवस्थित पॉझिटिव्हली घडून आणून, कारण आमचा हा काम नाही आहे. आमचा हे मोर्चाला येऊन बसणे हे आमचं कामच नाही आहे. आमचं काम आमचं बिझनेस करणे, व्यापार करणे, आमच्या अवलंबन प्रत्येक माणसावरती अवलंबून 200 कुटुंब आहेत. आज आम्ही इथे येऊन बसलो तर आमचा व्यवसाय ठप्प होईल. आमचा व्यवसाय ठप्प झाला ते 200 कुटुंब आमच्यावरती अवलंबून आहेत. त्यांचं काय करणार आहे? आणि असे इथे 2000 लोक आले, त्यांनी काय करायचं? म्हणून आमच्या सरकारनं हात जोडून विनंती आहे की जे काय असेल ते पॉझिटिव्हली ह्याच्यातून निष्पन्न करा आणि ह्याच्यातनं एक चांगला व्यवस्थित तो मार्ग काढा. बस हेच. धन्यवाद.